रोजचीच ती सांज वेळ, रोजचाच तो निसर्गाचा खेळ. सूर्यास्त होताना रंगछटा बदलतो, रोज नव्या उमेदीने उगवण्याची कला सर्वांना शिकवतो. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. एकदा की सूर्यास्त झाला, सूर्य मावळला की त्यानंतर कोणती कामे आहेत की जी आपल्याला करायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अशी काही कामे आहेत की जी सूर्यास्त झाल्यानंतर अजिबात नाही केली पाहिजे आणि तीच कामे आपण नेमकं नकळतपणे सूर्यास्तानंतर करत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशी कामे सूर्यास्तानंतर करणे म्हणजे गरिबीला बोलवण्याचं मोठं लक्षण मानलं जातं. तर अशी कोणती कामे आहेत की जी सूर्यास्तानंतर केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते याची सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा. त्यामुळे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. पहिलं काम आपल्याला असं करायचं आहे की ते म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला झोपायचं नाही आहे, अंथरूण पकडून बसायचं नाही किंवा पलंगावर इकडे तिकडे घरात लोळत पडायचं नाही. कारण आपल्याला बघा, आपले वाडवडील पूर्वज देखील सांगत असतात की संध्याकाळची वेळ झाली आहे, काय लोळत पडलाय. तर ते अगदी बरोबर सांगतात, त्यांचं सांगणं काही चुकीचं नाही. कारण संध्याकाळच्या वेळेस झोपणं किंवा लोळत पडणं हे ज्योतिषशास्त्रानुसार चुकीचं आहे. असं केल्यानं अपमृत्यूचं संकट येऊ शकतं. त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी संध्याकाळच्या वेळी, दिवे लागणीच्या वेळी, तिने सांजेच्या वेळी घरात लोळत पडायचं नाही, अंथरूण पकडून बसायचं नाही. दुसरं काम म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी, तिने सांजेच्या वेळी, दिवे लागणीच्या वेळेस कधीही रडायचं नाही. कारण संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते. जर त्यावेळेस आपण रडत बसलं तर देवी लक्ष्मी नाराज होऊन तिथूनच मागे फिरत असते, परत जात असते. त्यामुळे दिवे लागणीच्या वेळेस कधीही रडत बसायचं नाही. आता घरात एखादं लहान मुलं असेल तर ते रडतं, कारण त्यांना तितकी समज नसते. पण संध्याकाळच्या वेळेस घरातील मोठ्यांनी रडणं चुकीचं आहे. कारण मोठ्यांच्या रडण्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जात असते. पुढची तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी जर आपल्याकडे कोणी दही मागण्यासाठी आलं तर आपण त्याला सहज दही देऊन टाकत असतो. पण संध्याकाळच्या वेळी, दिवे लागणीच्या वेळी, सूर्य मावळतीच्या वेळी कधीही कोणालाही दही द्यायचं नाही. कारण दही हे शुक्र ग्रहाचं कारक आहे आणि शुक्र ग्रहाच्या बाबतीत सांगायचं झालं तर शुक्र ग्रह हा धन, वैभव, समृद्धी यांचा प्रदाता आहे. आणि जर अशा वेळेस आपण संध्याकाळच्या वेळी जर कोणाला दही दिलं तर आपल्या घरातील धनसंपत्ती कमी होऊ शकते असं मानलं जातं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस चुकूनही कोणाला आपण दही द्यायचं नाही. शुक्र आणि चंद्र हे दोन्ही सोबत राहणारे ग्रह आहे. त्यामुळे यांच्याशी संबंधित वस्तू, खाण्याच्या वस्तू जसं की दूध, दही, तूप, पांढऱ्या रंगाच्या वस्तू संध्याकाळच्या वेळेस कोणालाही द्यायच्या नाही. त्यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होत असतो. माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायम बनून राहावी, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात सगळं आनंदी राहावं, आपल्या घरात आनंदी आनंद राहावा, गोड राहावं, यासाठी संध्याकाळच्या वेळेस मिठाला मीठ न म्हणता गोड असं म्हणावं. बऱ्याच घरी संध्याकाळच्या वेळेस मिठाला गोड म्हटलं जातं, पण काही घरी हा नियम पाळला जात नाही. त्यामुळे देखील माता लक्ष्मी नाराज होत असते. म्हणूनच संध्याकाळच्या वेळेस मिठाला मीठ न म्हणता गोड म्हटलं जातं. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस चुकूनही जेवण करायचं नाही. जर तुम्हाला सवय असेल, सूर्यास्ताच्या वेळेसच भूक लागत असेल तर एकतर तुम्ही सूर्यास्तापूर्वीच थोडंसं काहीतरी खाऊन घ्यायचं किंवा सूर्यास्तानंतर अर्धा एक तासाने तुम्ही जेवण करू शकता. त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळेस चुकूनही कोणाला कर्ज द्यायचं नाही आणि कोणाकडून कर्ज घ्यायचं नाही. सूर्यास्ताच्या वेळेस कर्ज देणारे किंवा कर्ज घेणारे व्यक्ती जीवनात कधीही यशस्वी होत नाही. ते नेहमी जीवनात दुःखीच असतात. त्यामुळे चुकूनही संध्याकाळच्या वेळेस कोणाला उसने पैसे द्यायचे नाही किंवा आपणही घेताना सूर्यास्ताच्या वेळेस कोणाकडून उसने पैसे घ्यायचे नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की ती म्हणजे देवी लक्ष्मी घरात येण्याच्या वेळीस म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान कधीही घर झाडायचं नाही, घरात झाडू मारायचा नाही. जर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेत,
दिवे लागणीच्या वेळेत आपली घरदारं अंगण झाडत असाल तर त्याचा अर्थ असा होतो की ती जी वेळ आहे ती माता लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते आणि त्या वेळेत जर आपण घर झाडत असलो, साफसफाई करत असलो तर माता लक्ष्मीला देखील त्या केरकचऱ्यासोबत बाहेर काढलं जातं असा याचा अर्थ होतो. माता लक्ष्मीचा कोप होतो आणि ती आपल्यावर नाराज होऊन निघून जाते. याच कारणामुळे दिवे लागणीच्या वेळेस घरात झाडू मारायचा नसतो. आपल्यापैकी जर कुणाला संध्याकाळच्या वेळेस नखे काढण्याची किंवा बऱ्याच जणांना अशी सवय असते की नखं तोंडात घालून कुरतडत बसतात, तर ही अगदी चुकीची सवय आहे. नखं काढण्यासाठी नेलकटर असतं, त्या नेलकटरचा वापर करायचा असतो. जी व्यक्ती नखं कुरतडते, ज्या व्यक्तीला कायमच रिकामे बसले की नखं कुरतडण्याची सवय असते, अशा व्यक्तीची जीवनात कधीही प्रगती होत नाही. त्यामुळे जर ही नखे कुरतडण्याची सवय आपल्यापैकी कोणाला असेल किंवा घरात कुटुंबात कोणाला असेल तर ती सवय आत्तापासून बंद करून टाका. त्यानंतर बघा, बऱ्याच जणांना सोफ्यावर बसले, खुर्चीवर बसले तर पाय हलवत बसण्याची सवय असते किंवा मग काहींना पायाची अडी मारून बसण्याची सवय असते. तर सूर्यास्ताच्या वेळी असं पाय हलवत बसणं किंवा पायाची अडी मारून बसणं हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळेस चुकूनही पाय हलवत बसू नका किंवा मग पायाची अडी मारून बसू नका. संध्याकाळच्या वेळी तुळशीला पाणी घालायचं नाही, तुळशीची पाने देखील तोडायची नाही किंवा तुळशीला स्पर्श देखील करायचा नसतो. तुळसच काय, संध्याकाळच्या वेळेस इतर कोणत्याही झाडांची पाने आपण तोडायची नाही. ज्योतिषशास्त्रानुसार सांगायचं झालं तर झाडांची मुलं ही त्यांची पानं, फुलं, फळं असतात. ज्याची त्याची मुलं ज्याच्या त्याच्याजवळ सुरक्षित राहावी, आपण ती हिरावून घ्यायला जायचं नाही. याच कारणामुळे संध्याकाळच्या वेळेस कोणत्याही झाडाला स्पर्श करायचा नाही, पानं, फुलं, फळं तोडायला आपण जायचं नाही. संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीची वेळ म्हटली जाते. याचं कारण असं, माता लक्ष्मीला उजेड आवडतो, प्रकाश आवडतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरात अंधार ठेवू नका. घरात सगळ्या भागात प्रकाश असायला पाहिजे. त्यामुळेच आपण संध्याकाळ झाली की सर्वप्रथम देवघराजवळ दिवा लावत असतो. संध्याकाळच्या वेळेस शारीरिक संबंध ठेवायचे नाही. त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर घृणा करते, नाराज होऊन निघून जाते. सूर्यास्ताच्या वेळी आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर उभं राहून कोणाशीही बोलायचं नाही. एकतर उंबरठ्याच्या बाहेर उभं राहायचं किंवा उंबरठ्याच्या आतमध्ये उभं राहून तुम्ही संवाद साधू शकता. त्याचबरोबर सूर्यास्ताच्या वेळेस कधीही केस धुवायचे नाही. त्यामुळे देखील देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जात असते. त्यानंतर महत्त्वाचं बघा, सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळेस चुकूनही कोणालाही दान द्यायचं नाही. सूर्यास्तानंतर केस कापणे, अंघोळ करणे या गोष्टी अशुभ मानल्या जातात. त्यामुळे सूर्यास्तानंतर अंघोळ करायची नाही किंवा केस देखील कापायचे नाही. दिवे लागणीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी, सूर्यास्तानंतर कोणालाही मीठ द्यायचं नाही. कधी कधी काय होतं की अचानक आपल्या घरातील मीठ संपलं जातं, आपल्या लक्षात नसतं किंवा मग दुकान लांब असतं, मग आपण शेजारी मीठ मागण्यासाठी जातो. तर ही गोष्ट चुकीची आहे. मागण्यासाठीही कोणाकडे जायचं नाही आणि आपणही कोणाला संध्याकाळच्या वेळेस मीठ द्यायचं नाही. त्यानंतर बघा, आपण सकाळी दुपारी जे कपडे धुवून वाळत टाकलेले असतात तर ते सूर्यास्तानंतर कधीही बाहेर दोरीवरती ठेवायचे नाही, ते घरात घेऊन यायचे आहे. त्याचं कारण असं की सूर्यास्तानंतर जे ते कपडे तिथेच वाळत राहिले तर त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असं मानलं जातं. त्यामुळे सूर्यास्तापर्यंत ते कपडे कधीही दोरीवरती ठेवायचे नाही. सूर्यास्ताच्या अगोदरच ते कपडे घरात घेऊन यायचे आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सौभाग्य मिळवण्यासाठी आणि दुर्दैव टाळण्यासाठी प्रत्येक काम हे वेळेनुसार करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही कामे सांगितलेली आहे की जी कामे आपल्याला सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर अजिबातही करायची नाहीये. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.